शासनाच्या ऑनलाईन सेवांमधील तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरच्या संथ गतीमुळे दाखले मिळवण्याची प्रक्रिया रखडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकालानंतर सोलापूर शहर जिल्ह्यात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असला तरी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवताना विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे। शासनाच्या ऑनलाईन सेवांमधील तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरच्या संथ गतीमुळे दाखले मिळवण्याची प्रक्रिया रखडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेलं जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, शुद्धीकरण प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी विद्यार्थी आणि पालकांना सेतू कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असली तरी सर्व्हर वारंवार बंद पडणं किंवा संथ गतीनं चालणं यामुळे अर्ज पूर्ण करण्यास विलंब होत आहे। प्रवेश प्रक्रियेसाठी मर्यादित कालावधी उपलब्ध असताना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे। एकच कागदपत्र काढण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात जावं लागत आहे। सेतूमधील सर्व्हर सतत बंद पडत असल्यानं वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, सर्व्हरवरील वाढलेला ताण आणि संथ गतीमुळे प्रवेश प्रक्रियेवर थेट परिणाम होत आहे। आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे। याबाबत संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सर्व्हर समस्येकडे लक्ष वेधलं। सध्या विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचे दिवस सुरू आहेत। आम्ही विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊ शकतो, मात्र सर्व प्रक्रिया शासनाच्या सर्व्हरवर अवलंबून आहे। सर्व्हर साथ देत नसेल तर आमच्याही कामावर परिणाम होतो, असं एका कर्मचाऱ्यानं सांगितलं। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं ऑनलाईन सेवा सुरळीत कराव्यात, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसंच विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा केंद्र सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या समस्येबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जातील का, याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचं लक्ष लागलं आहे।